नमस्कार सर्वांना, नमो बुद्धाय. कसे आहात आपण? जय भीम. आपण कसे आहात? लाईव्ह येण्याचं एक पण कारण आहे की आपण कुठून मला सबस्क्राईब केलं, जुळले, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि म्हणूनच असं वाटते की भेटावं. लाईव्ह आल्यानं मला असं जाणवते की आपण भेटलो म्हणून. फार बरं वाटते. तर एक दादा मला त्या दिवशी बोलत होते की उगाच लोक लाईव्ह वगैरे येतात, असं तसं काही कामधंदे नाहीत का. तर मी त्याला ब्लॉक नाही केलं त्या दादाला. आता जर परत आला माझ्या लाईव्हला तर त्याच्याशी बरंच काही बोलायचं आहे मला. पण त्या दिवशी मला वेळ पण नव्हता बोलायला, आणि बोलायला प्रत्येकालाच येते म्हणा, पण कसं आहे बोलण्याच्या पण एक मर्यादा असतात, म्हणून बोलायचं असतं. लाईव्हमध्ये अचानक आल्यामुळं सहसा कोणी भेटत नाही मला, आणि लाईव्हचा फिक्स टाईम ठरवणं शक्य होईना झालं मला. नंतर सर्वांना जय भीम. लाईव्हमध्ये स्वागत आहे. कोण आहे लाईव्हला? सर्वांचं स्वागत माझ्या लाईव्हमध्ये. कसे आहात आपण सर्व? ओके ना? तर असायलाच पाहिजे. मी आज बरी आहे, 2 दिवस बरी नव्हती. आपण सर्व ठीक असाल अशी अपेक्षा करते. तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात भरपूर पाऊस आहे. कालपासून धो पाऊस पडत आहे. माझं एक चॅनल आहे उज्ज्वला क्रांती म्हणून, तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा. तिथे मी लाईव्ह जाऊ शकत नाही, माझे 50 सबस्क्राईब पूर्ण नाही झाले म्हणून. तर प्लीज आपण सर्व कसे आहात? कुठून बघत आहात मला? कोणीतरी लाईक करा. लाईव्हला बघता येते, लाईक करा प्लीज. लाईव्हला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. जय भीम, जय शिवराय. माझी तब्येत एवढी ठीक नाही, पण मी जाणं जरुरी आहे म्हणून. तर भरपूर जण बघत आहेत मला, पण मला माझ्या लाईव्हला लाईक अजून नाही केलं कोणीच. तर प्लीज लाईव्हला लाईक करा. अमित जय भीम, नमो बुद्धाय. कुठून आहेस अमित दादा? कुठून आहात बोला. सॉरी, अमित कुठून आहे असं बोलले, तर सॉरी. असं म्हणजे दिसत नाही ना आपल्याला कोण बोलते ते. नमस्ते. हां, विशाल नमस्ते. नमस्ते बेटा, कुठून आहात? नमस्ते दादा, कुठून आहात आपण? हां, माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे आपलं. जेवण झालं का ताई? कंडेकर बोलतात. जेवण झालं का ताई? तर नाही झालं अजून जेवण. मी लाईव्ह झाल्यानं जेवण करणार आहे. अमित हिंदी प्लीज. कदम, काय मग ताई? कशा आहेत ताई? कदम बोलतात. तर हां दादा, मी ठीक आहे. आपण कशा आहात? 2 दिवस ठीक नव्हती, आता जरा ठीक आहे. वातावरण चेंज झालं म्हणजे तब्येतीत पण थोडंसं होतेच, तर तसं झालेलं आहे. आज मला बाहेर जायचं म्हणून मी तयार झाली.
तर आपण कशा आहात? जेवण झालंय का आपलं? आणि कुठून आहात आम्ही दादा? कदम दादा, आपण कुठून आहात? लाईव्हला लाईक करा. लाईव्हला लाईक कोणीच नाही केलं माझ्या. माझं एक चॅनल आहे उज्ज्वला क्रांती म्हणून, तर त्याला पण सबस्क्राईब करा प्लीज. त्याचे 50 सबस्क्रायबर झाले नाही अजून. आपण साताऱ्याचे आहात का कदम दादा? थँक्यू सो मच. आपण मला बघताय साताऱ्यावरून. साताऱ्याला पाणी आहे का? पाऊस आहे का? सॉरी, साताऱ्याला पाऊस आहे का? लाईव्हला लाईक करा ना. हो ताई, मी सातारा आहे. फुल पाऊस आहे कालपासून. तुम्ही कुठून आहात? मी नांदेड जिल्ह्यातून आहे. नांदेडला पण भरपूर पाऊस आहे कालपासून. हा अवकाळी पाऊस आहे आता सर्वीकडेच असणार बहुतेक. गावखेड्यानं पाऊस आहेच आहे. 3 दिवसापूर्वी पुसद तालुक्यात पण भरपूर पाऊस झालेला. पुसद ते नांदेडपर्यंत पाऊसच होता. नांदेडला. ओके ओके. हो दादा. तर मी 12:30 वाजेपर्यंत लाईव्ह असणार आहे. मला बाहेर जायचं म्हणून मला रात्री लाईव्ह शक्य होणार नाही बहुतेक, म्हणून मी आता घेते. ताई ठीक आहे. ठीक आहे ना? जय. लाईक केलं. थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल. मगाडे दादा, थँक्यू सो मच लाईक केलं. जय शिवाजी, जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र, कट्टर भीम सैनिक आणि भाऊ. जय भीम ताई, जय भीम दादा. आपण माझ्या चॅनलला आलात, माझ्या लाईव्हला आलात. लाईव्हला लाईक करा प्लीज. 2 नंबर लाईक डन. थँक्यू सो मच. भीम सैनिक, कट्टर भीम सैनिक बोलतात की 2 नंबर लाईक. कोण बोलते तर? अभी आहे काकू? बोला, कुठून आहात आपण? कट्टर भीम सैनिक सबस्क्राईब पण डन केलं ताई. थँक्यू सो मच दादा. थँक्यू सो मच. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ. थँक्यू सो मच दादा. आपण कुठून आहात? भीम सैनिक दादा, आपण कुठून आहात? माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र, जय भारत. हो दादा. ये भ्या नाव वैभ्या नाव आहे. वैभ्या. ओके. वैभ्या नाव कसं काय आहे का नाही? वैभ्या नाव आहे. ठीक आहे. कशी आहे वैभ्या? वैभ्या कशी आहे तू? कट्टर भीम सैनिक अनिल भाऊ. गाव जालना, पण मुंबईत राहतो ताई. मुंबईत कुठे राहता दादा आपण? आम्ही पण नांदेड जिल्ह्यातले आहो. मुंबईलाच जास्त राहतो. मी मस्त. वैभ्या बोलते की मी मस्त आहे. हो का बेटा? पाऊस आहे का तुमच्या इकडे? तू कुठून आहेस? वैभ्या म्हणजे आता मी मुलगा समजू या मुलगी समजू? कशा आहात काकू तुम्ही? मी ठीक आहे. कल्याणला. हो का दादा? बरं बरं. ठीक आहे. मुलगा का? ओके.
मी छान आहे, तू कसा आहेस? माझ्या लाईव्हला लाईक करा प्लीज. लाईक डन प्लीज. सेकू हाय, बोला हाय. कुठून आहात आपण? कशा आहात? कुठून आहात? लाईव्हला लाईक करा. मला बरेच जण बघतात पण लाईव्हला लाईक कोणीच नाही करत. प्लीज 4च लाईक झालेत. माझी लाईव्ह रोज संध्याकाळी 7 रात्री 10 वाजता असते ताई. बरं कट्टर जय भीम सैनिक, मी पण तुम्हाला सब करीन. माझ्या व्हिडिओला कमेंट करून जा प्लीज. आपल्याला पण सब रिटर्न देईल मी. थँक्यू सो मच आपण माझ्या लाईव्हला जोडल्याबद्दल. आणि हे काय बोलतात स्पेक्स स्पेक्स काय ओके, थँक्यू सो मच. आपण कुठून आहात? सुट्टी आहे तर सकाळी 10 वाजता आणि दुपारी 2 वाजता घेत आहे. ओके ओके ओके. जमलं शक्य होईल तर मला ते बघेल आपल्याला. हां, अच्छा ठीक आहे. थँक्यू सो मच. लाईव्हला लाईक करा प्लीज. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जरा व्यवस्थित कमेंट करा प्लीज. परवाच्या दिवशी मी लाईव्ह घेतलं तर तो दादा म्हणत होता की तुमचं लाईव्ह येण्याचं काय कारण आहे, तुम्हाला काही कामधंदे नाहीत का? ओके, असेच बरेच लोक लाईव्हला येतात आणि लाईव्ह खराब करतात. म्हणून मी अर्धा तास फक्त लाईव्ह घेते. लाईव्ह घेण्याचं एकच कारण आहे की जे आपले सबस्क्राईब जोडलेले आहेत त्यांना असं साक्षात्कार होतो की आपण त्यांना भेटलो आहे, असं एक जाणीव होते मनाला. आणि खरंच मनापासून धन्यवाद की एवढे सगळे सबस्क्राईब ह्या महिन्यात भरपूर सबस्क्राईब झाले माझे. तर एक मोठा परिवार झाला, यूट्यूब परिवार खूप मोठा परिवार झाला असं जाणवते मला. थोड्यात पण समाधान राहावं असं माझी अशी मानसिकता आहे. पण मला फार बरं वाटते. लोकांचे लाखो असतात पण मी हजारात सध्या आहे, तरी पण मला खूप म्हणजे मनाला समाधान वाटते. सुट्टी आहे तर सकाळी 10 वाजता आणि दुपारी 2 वाजता लाईव्ह घेतो ताई, असं कट्टर जय भीम दादा म्हणतात. आणि कट्टर भीम सैनिक अनिल भाऊ यांना पण सबस्क्राईब करा प्लीज. ह्यांचे व्हिडिओ पण चांगले असतात आणि आज मी आवर्जून बघेल. सर्वांना थँक्यू सो मच आपण माझ्या लाईव्हला जोडल्याबद्दल. मनापासून आभारी आहे मी. थँक्यू सो मच. लाईव्हला लाईक करा प्लीज. लाईक डन. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करा. जर कोणाचं चॅनल असेल तर मी सब रिटर्न करेल. ढगाळ वातावरण आता सध्या तर आहे. पाऊस येण्याची शक्यता 100%च आहे असं वाटते. उज्ज्वला वहिनी मला बोलू नका प्लीज. मला उज्ज्वला ताई बोलू शकता. संजय शिंदे. उज्ज्वला वहिनी नको, मला उज्ज्वला ताई बोला प्लीज. उज्ज्वला काकू बोला. उज्ज्वला ताई बोला. ताई मला आवडेल. मला कोणी वहिनी नाही म्हणून मी तुम्हाला वहिनी बोलतो. मला वहिनी बोलायला आवडते, पण मला अजिबात आवडत नाही कोणी मला वहिनी बोलेल तर. ताई हे नातं खूप जवळचं आहे आणि आपण अशा प्लॅटफॉर्मवर जुडलेले आहोत तर ताई आणि दादा एकदम ओके. इथे कोणी मोठा कोणी छोटा नाही, तर सर्व दादा आणि ताई.
लाईव्हला लाईक करा प्लीज, चॅनलला सबस्क्राईब करा. जर आपलं चॅनल असेल तर एक कमेंट करून जा, मी पण तुम्हाला सब रिटर्न करेल. आपण माझ्या लाईव्हला जोडला, थँक्यू सो मच मनापासून. जे माझे यूट्यूबर फॅमिली आहे, यूट्यूब फॅमिली आहे, खूप मोठी झालेली आहे या महिन्यामध्ये. किती छान बोलता उज्ज्वलला ताई, हो प्लीज. एवढ्या लवकर ह्या महिन्यामध्ये खरंच खूप छान वाटते. भरपूर नवीन फॅमिली माझी जुळलेली आहे, माझी यूट्यूब फॅमिली, माझी फॅमिली. मनापासून थँक्यू सो मच आपल्या सर्वांना, की कुठून कुठून आहात हे मला पण माहीत नाही, पण भरपूर जुळलेले आहेत. फार कमी वेळात चॅनल खूप जुनं आहे माझं, पण मी फार लक्ष नाही दिलं. माझ्या बऱ्याच चुका होत्या, त्यासाठी मी एक व्हिडिओ पण बनवणार आहे. तर त्या चुका खरंच कोणी करू नये. मला तर असं वाटायचं की एक व्हिडिओ टाकला म्हणजे तो सगळीकडे फिरेल आणि नंतरच आपण टाकायला पाहिजे म्हणून. पाटील पाटील दादा, कोणत्या कारणासाठी तुम्ही लाईव्ह आहे? कोणत्या कारणासाठी तुम्ही लाईव्ह आहात? तर कारण काही विशेष नाही आहे. असं काही कारण असते का दादा? ते मला काय माहीत नाही. कोणत्या कारणासाठी बोलण्यापेक्षा मला असं वाटते की जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना आपण भेटतोय असं जाणीव होते, म्हणून कदाचित माझं हेच कारण असावं. एक भाऊ मला त्या दिवशी म्हणत होता, परवाच्या दिवशी मी लाईव्ह घेतलं तेव्हा, की तुम्हाला काही कामधंदे नाही का? तर अशा विचारधारेचे लोक जे असतील तर प्लीज जाऊ शकता. मी तुम्हाला आमंत्रित केलेलं नाही. ओके. मी फक्त बाबासाहेबांच्या व्हिडिओ बनवते. चहामध्ये साखर नसेल तर मज्जाच नाही. उज्ज्वला वहिनी, आयुष्यामध्ये तुमच्यासारखी मैत्रीण नसेल तर मज्जाच नाही. हो, तुम्ही वंदनाताईच्या पण असंच बोलले होते. वंदनाताईच्या लाईव्हला मी आली होती तेव्हा पण हेच वाक्य बोलले होते तुम्ही दादा. माझं एक चॅनल आहे उज्ज्वला क्रांती म्हणून, तर त्याला सबस्क्राईब करा प्लीज. लाईव्हला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. प्लीज 12:30पर्यंत मी लाईव्ह आहे. कुठून? कल्याणवरून आहात का ऋतिक? कुठून? कल्याणवरून आहात का? नाही, नांदेड जिल्ह्यातून. थँक्यू सो मच ऋतिक. थँक्यू सो मच ऋतिक दादा, थँक्यू सो मच. मुलगा आहेस तर ऋतिकच बस. चॅनल आहे आपलं, तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा, मी तुम्हाला सब रिटर्न करेल. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईव्हला लाईक करा. कुठून कोण कोण बघते मला, तर प्लीज मला कळेल का? कमेंट करा प्लीज, आणि लाईव्हला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
7 डन झाले. चला 10 होऊ द्या. 12:30 वाजेपर्यंत आहे. कमेंट करा प्लीज. कमेंट थांबले की मी थांबते. जाधव दादा जय भीम, नमो बुद्धाय. कशा आहात आपण? धम्म सकाळ. जय भीम. लाईव्हला स्वागत आहे आपलं. कशा आहात? नाश्ता वगैरे झालाय का? झाले का जेवण तुमचे? चहा पाणी केला का? हो, जेवण वगैरे झालंय. जेवण वगैरे नाही झालं, पण चहा पाणी झालंय. लाईव्ह संपल्यावर जेवण करणार आणि लगेच मला बाहेर पडायचं. मी तयार होऊन एक व्हिडिओ अपलोड केला आणि म्हटलं थोडा वेळ लाईव्ह जावं म्हणून आले. तुम्ही मला एक कमेंट केलं होतं की ताई लाईव्ह कधी येणार आहात म्हणून. तर म्हटलं चला आज थोडा वेळ आहे तर जावं. 2 दिवस तब्येत एवढी बरी नव्हती तर मी नाही आली. निलेश दादा बोला, कुठून बोलता आपण? कुठून आहात आपण? थँक्यू सो मच आपण माझ्या लाईव्हला आल्याबद्दल. रितेश, तुमसे लगने वाले क्या? तुमसे लगने वाले है क्या मतलब क्या है? कमेंट ठीक करा. ओके. का आहे आज जेवायला? आज का? आज डाळ भात आणि सुकटची चटणी. कोणाला कळते का सुकटची चटणी? पण सुकटची चटणी माझ्याकडे आज. काय आहे आज जेवायला? तर निलेश आमच्याकडे हे आहे. ठाण्याचं आहे का निलेश? ओके ओके ओके. थँक्यू सो मच. तर मग आज काय आहे माहिती आहे का? आज घाईघाईत हेच बनवलं, सुकटची चटणी आणि डाळ भात. आणि तुम्हाला शादी प्लीज. रितेश सोनवणे मग बोला ना आणि कमेंट नीट करा ना. नाहीतर जा इथून. ओके. मी अग्री आहे. ओके ओके, अग्री का? बरं ठीक आहे. निलेश मराठी बोला की. हे सवाल करण्यासाठी इथे नको, ठीक आहे? आणि कमेंट नीट करा. आणि मला माहित नाही हे लाईव्हला असे लोक येतात कशाला. असे रिकामे कामं करण्यापेक्षा जा सीमेवर जाऊन लढत बसा. इथे रिकामे कामं करू नका. तो कालचा जो होता, परवाचा जो माझ्या लाईव्हला खराब करत होता, त्याला मी ब्लॉक नाही केलं, कारण मला असं वाटलं की तो परत यावा, कारण तो मला खूप लेक्चर देत होता. त्याचं प्रवचन कुठंतरी त्यानं ठेवलं तर मग मी जाईल. असे प्रवचन करणारे आणि रिकामे कामं करणारे नका माझ्या लाईव्हला येत राहू नका. ओके. तर मग निलेश, मी नांदेड, महाराष्ट्र, नांदेड जिल्ह्यात राहते. प्लीज कोणाला जायचं असेल, काम असेल तर जाऊ शकता, पण माझ्या लाईव्हला लाईक करा. आणि जे रिकामे कमेंट करत असतात वाईट, त्याने प्लीज, मी काही तुम्हाला आमंत्रित केलं नाही, तुम्ही जाऊ शकता. ओके. माझं मी काम करते, आपण आपलं काम करणे. या मग कधी मुंबईला. ओके, नक्कीच.
लाईव्हला लाईक करा आणि निलेश जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पहिल्यांदाच आले असाल आपण निलेश दादा, तर प्लीज सबस्क्राईब करा. सोशल वर्कर आहे. आणि कमेंट करा, जर आपलं चॅनल असेल तर मी सब रिटर्न करेल. थँक्यू सो मच निलेश. निलेश दादा, आपण काय करता? राज दादा, तुम्ही ओके ओके, हॉटेल बार आहेत का तुम्ही? आमच्या कंडिशनर पण या ना. खानदेशात? ओके, खानदेशात. कुठे आहात आपण? चंद्रपूर. लाईव्हला लाईक करा प्लीज. 8, 9, 10 डन झाले की मी बंद कर. 21 मिनिटं राहिले, बस 10 मिनिटं आहे अजून. लाईव्हला लाईक करा प्लीज. चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी सगळं ओके. थँक्यू सो मच. जाधव दादाला काही सांगायची गरजच नाही आहे, लाईक करतात म्हणजे करतात. थँक्यू सो मच दादा, थँक्यू सो मच. एकदा एक डन झालं म्हणजे लाईव्ह बंद. आपलं फक्त 10चं टार्गेट असते. बिझनेस करतात. वाघमारे, काय नाव आहे? वाघाडे. बोला. महेश दादा, थँक्यू सो मच. मोबाईल पाहता पाहता झोप लागली होती ऑफिसमध्ये. हो का? कुमार, थँक्यू सो मच आपण माझ्या लाईव्हला जुळल्याबद्दल. लाईव्हला लाईक करा प्लीज. एक डन झालं की मी बंद करणार लाईव्ह. मला बाहेर जायचं आहे. अर्जुन कुमार, कुठून आहात आपण? अर्जुन कुमार, कुठून आहात आपण? सबस्क्राईब करा चॅनलला प्लीज. लाईव्हला लाईक करा. आणि जर तुमचं चॅनल असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला कमेंट करा, मी पण तुम्हाला सब रिटर्न करेल. लाईव्हला लाईक करा ना.
ओके, परत एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद. आपण माझ्या जोडल्याबद्दल थँक्यू सो मच. एक हिंदी मूवीचे जुने गाणे बोला. मला हिंदी मूवीचे जुने गाणे येत नाहीत. मला खरं पाहिलं तर पिक्चरचे गाणे येतच नाहीत. बाबासाहेबांचेच येतात जास्त. मी पिक्चर बघत पण नाही. बाबासाहेबाचे गाणे गुणगुणायला आवडतात मला, म्हणून बोलते बाबासाहेबाचे गाणे आणि बाबासाहेबाच्या गाण्यावरच असे व्हिडिओ बनवते. कधी 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 हिंदी गाण्यावर बनवते. असेच आपले हिंदी पण सबस्क्रायबर आहेत म्हणून त्यांच्यासाठी. ओके बाय दादा, निलेश दादा. ओके बाय. लाईव्हला लाईक करा, जाऊ शकता काम असेल तर. ओके, थँक्यू सो मच. आपण माझ्या वेळात वेळ काढून माझ्या लाईव्हला जुळल्याबद्दल. पूर्वी पाहिजे असतील पूर्वी पाहिले असतील म्हणून ते. हो, लहानपणी असं, लहानपणी जेव्हा ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्या होत्या की नाही अंटिन्यावाल्या, तर मग मी एका छोट्याशा म्हणजे खेड्यातली आहे. माझं गाव म्हणजे जन्मगाव. तर आम्ही असं सर्वजण मिळून त्या एकाच बंगल्यात बसायचो. एक असं मोठा बंगला होता आणि त्या गावामध्ये म्हटलं तर फर्स्ट टी व्ही तिथेच आला होता. तर मी सांगते की हां, तिथं बसून आम्ही लहानपणी बघत होतो. सध्या असं पिक्चर बघण्याची इच्छा अजिबात नसते. तर एक डन कोणीतरी करा ना प्लीज. पण एवढे जण वरती बसून बघत आहेत पण लाईव्हला लाईक करत नाहीत. करा करा प्लीज. लाईव्हला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काहीतरी कमेंट करा प्लीज. चला जाते मी आता. ओके, अजून 2 मिनटं. सर्व माझ्या लाईव्हला जुळले, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ज्याने ज्याने लाईक केलं त्याला पण मनापासून धन्यवाद. जय भीम, जय शिवराय सर्वांना. पाऊस आहे, घराच्या बाहेर पडत जर असाल तर नक्की छत्री घेऊन बाहेर पडा. पाऊस कधी पण येऊ शकते आणि विशेष करून मुंबईचा पाऊस कधी येईल भरोसा नाही.
ओके, बाय सर्वांना. थँक्यू सो मच. अपेक्षा होती 10 डन होईल, तर नाही झालं. वर बसून बघतात पण कोणी लाईक नाही केलं. तरी पण थँक्यू सो मच बघितलं माझ्या लाईव्हला. मनापासून आभारी आहे. ओके, बाय.